मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आज परत आपण चाललोय मंदिरात. आज सत्यनारायणची महापूजा, महाप्रसाद व रात्री कार्यक्रम आहे. तो म्हणजे कोकणचा साज संगमेश्वरी बाज धमाल विनोद नाटक. चला तर मग. इथे पियाचं पाणी आहे. मंदिर आलेलं आहे जवळ. वरती पाहू शकता मंदिर. मित्रांनो, आम्ही आलो मंदिराच्या इथे. आताच आरती संपलेली आहे. थोडं लेट झालं आज. या साईडने पण मंदिर बघू शकता. विश्वाची टाकळे. आता जेवायची वेळ झाली. नथुराम पडवळ, आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं. इथे रात्रीचा कार्यक्रम होईल. पूजा पण झालेली आहे. जेवायचं टाइम झालेला आहे आता परत. आपण पण आता जेवायला बसतोय. निसर्गाच्या सानिध्यात. जेवण झालेलं आहे. आता वाजलेत 5 आणि आम्ही घरी निघालो जेवण वगैरे. आणि आता संध्याकाळी परत येऊ कार्यक्रमाला. चला तर आता आपण आलोय घराकडे. इथे सड्यावर आहे सध्या. इथे आम्हाला नेटवर्क भेटलं, तिथे थांबलोय जरा. नाही तर आपल्याकडे नेटवर्क भेटत नाही. तर आता आम्ही परत निघालोय मंदिराकडे रात्री प्रोग्रामसाठी आणि महाप्रसाद परत. चला तर मग. आम्ही आता पोचलोय मंदिरात. भोजनाचा आस्वाद घ्यायला. आपल्याला या ठिकाणी 9:30ला कोकणचा संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम चालू होणार आहे. थोडी कृपया सर्वांनी सहकार्य करायचे. 9:30ला इथे कार्यक्रम चालू होईल.
8:30 वाजलेत. जेवणाची लाईन लागली आहे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि आता आपण चाललो आहे खुर्ची घेऊन कार्यक्रमात बसायला. बॅक साईड कलाकार आले सर्व. आणि आता आपण चाललो आहे आपल्याला जागा पकडायला खुर्ची घेऊन. गर्दी फुल होणार आहे आज. कलाकार आले सर्व. कार्यक्रम आता इथे चालू आहे. थोड्या वेळात कोकणचा साथ संगमेश्वरी बाज. गर्दी जमते. थोड्या वेळात फुल गर्दी होईल. अजून लोक जेवत आहेत. अजून आम्ही तर मस्त जागा पकडले. थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल. कोकणचा साथ संगमेश्वरी बाज. गर्दी पण भरपूर जमलेली आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ होताना रवळनाथाच्या चरणी आम्हा सर्व कलाकारांचे नतमस्तक कोटी कोटी प्रणाम. आणि कोळबे सोनगरी गावच्या ग्रामदेवता मंदिराचा हा तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्ताने आयोजित कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आणि आजच्या मंदिराच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की लक्ष लक्ष दीपाने उजळल्या दाही दिशा घेऊन नवी उमेद नवी आशा पूर्ण करेल भगवान रत्नेश्वर रवळनाथ महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा. आजच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाच तेजोमय मंगलमयच्या लाख लाख शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. आणि सुंदर असं ग्रामदेवचं मंदिर इथे उभारलं गेलंय. हा तृतीय वर्धापन दिन सोहळा आहे. बोलली जाणार ही अस्सल संगमेश्वरी बोली पण इथल्या कोकणी माणसासारखीच, इथल्या काटेरी फणसासारखीच, बाहेरून काटेरी बोचरी परंतु आज गोड रसाळ गोमटी. अशा गोड रसाळ गोमटी संगमेश्वरी बोलीतून कोकणच्या लोकसंगीताची, कोकणच्या कला संस्कृतीची तुम्हा सर्वांनाच विनोदी ढंगाने जवळून ओळख व्हावी त्या दृष्टीने टाकलेलं पुढचं पाऊल म्हणजेच कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम. आणि भगवान रवळनाथाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्याच आशीर्वादाने 554वा प्रयोग या रंगमंचावर सादर करताना मला आनंद होतोय. तुम्हा सर्वांच्याच आशीर्वादाने भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या भूमीने आपल्याला खूप काही दिलं. जबरदस्त शौर्यशाली पराक्रमी इतिहास, धार्मिक परंपरा आणि याच मातीत रुजणारं आगळं वेगळं कोकणी लोकसंगीत, कोकणी लोककला. या कोकणच्या लोकसंगीताचा खजिना इतका विपुल आहे की हा खजिना आपण देवेंद्र पुढे जरी रिक्ता केला तरी कुबेरालाही तो मोजता येणार नाही. आणि असाच कोकणी लोकसंगीताचा निवडक खजिना पार्वती
तात्या अरे माझं शेवटचं घर आणि 2000 ते म्हणतो आणि तो पण काय म्हणतात काय मेले ए बा काय हा आरत्या करतोस का काय करतोस तू हा माझीवर का वाटा अरे एक पहिलं कडवं आणि शेवटचं कडवं बाप मधली कॉलेज बापूस बांधणार आहे मी याला आरत्या करणार कोणी पण कसला विषय किती पण खावकीचा असू दे आरती होईपर्यंत विषय काढायचा नाही सगळी- समाजा ना बोलकी फुटली माहिती आहे तुला कशी फुटली बोलली तुम्ही आम्ही बोलली का तू धोकी आली तो आम्ही पैसे घेऊन बसली तू धोकी आली तेव्हा आम्ही पैसे घेऊन होतो काय कसा बोलतोस तू आम्हाला माणूस तुला समजत नाही काय जनावर फुल्यास आले असं दिसलं नाही रे मला त्या अवसंगाची काठी वेटी माझे मेला असता का विषय काय कुठून आलं शेला भाऊ मी मुंबईत आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे संगीतावर. काय म्हणाला ऐकला साधारणशा ऐकला संगीताचा विषय ह्याला कसा म्हणला पण ताच विचार करतो मी पण ताच म्हणताय काय त्या मागल्या टायमात तुला गाववाले सुचवली ताच अरे मागं का बसली आम्ही मागे नव्हे तू तेवढा चालला सर तात्या हा काय चावट पाण्यात आलेला आहे कोणचा पटनात ना तुम्ही एखाद्याला बाजूला उतरून घ्यावता काय बोलत नाही कसं काय काका कुठे बसलेला होतो कुठं बसलेला होतो की नाही रामा तुला भानगड करायची आहे तुला जर पुढे येऊन बसायचं तर अगोदर सांगायचं मला पुढे बसायचं आहे म्हणून पुढे बसलो का चावट मग तुझा आहे बाबा नाहीसा करून टाकी तिकडे देवला तात्या तुझ्यासाठी आता खरं ही वेल नाही पण आता तो तिकडे पोरांना तयार करून बसला आहे जाकडी दाखवायला तुला देवला देवला जाकडीची प्रॅक्टिस चालू येस आहे येस येस तुला तिकडे मी घेऊन जाता मंडळी आहेत ना सगळे बघा. विषय काय जो म्हणजे काय तुला झो म्हणजे काय ठाव नाही नो 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 तुला खरंच झो म्हणजे काय ठाव नाही नाही नो नेवर मी आला नको बोलू ताप आमच्याकडच्या खायला पण पोर गेला विचार बाबा हाच काय रे हा. हाच होता दुसरा असूच शकत नाही वा तात्या काय शब्दाला जोर आहे हा. म्हणजे हात होता हात होता हात होता जायरा. हात होता गंगाराम. म्हणजे त्याच्या प्रत्येक वेळी म्हणायचं हात होता ए, ए, हात होता. प्रत्येक वेळी नाही दाणक्यान मारती क्रियापद आहे तर खैलीकडे वापरायचं तर ठरलेलं आहे येस 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 नव्हतं फेस फेस करते तेव्हा कळेल. मी आवाज आहे. अरे आमच्या कोकणातले लोक कसं करतात? कात्री जो मरणाच्या बाहेर प्यावा. बावा हा एकच डिरेस आणला आहे का 2-4 घेऊन आला आहे आहे दोन चार आहे. आहेत ना मग पिलवड किती पिलवड आम्हाला बघायचं भारीच हो होय तू काय बघायला हा आमच्या कोकणातली लोक Yes. आता बघत होय आमची जाकडी जाकडी पण वय जाकडी कशी सगळी मॉडर्न होत चालली मॉडर्न हा. म्हणजे आधुनिक मॉडर्न तात्या आधुनिक मॉडर्न भाऊ काका आधुनिक आवाज खैलीकडं कोकणात आम्ही सांगू तर येस स्वतःची पाजलायची नाही शाबास. मॉडर्न हा. भाऊ मॉडर्न हा
ताई मॉडर्न. असा सगळ्यांना सांगितलं आणि घर काढतात हा? सॉरी तात्या. काय मी आला खोला सांगतो. पण आमच्या घरात आम्ही जाकडी करायची ती कशी कशी? बघण्यासाठी. बघण्यासारी. आमचं असं 5-6 पॉर गोलगोल मिळून नाचायचं. अरे वा पॉर. हात चरडीवर सदरा मारलेला असायचा. तात्या हाप चरडी. बघण्यासाठी. मध्ये भाई आमचा शिवराम ढोलकी घेत बसायचा. Yes. बाजूला जयराम शैली मारायचा. हा. आणि मग आम्ही जाकलेला सुरुवाती करायची ती कशी. कशी? गाना धावले मला भावले, गाना धावले मला भावले, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले, तो जसा माझा धावले. गाना धावले मला भावले, गाना धावले मला भावले, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले, तो जसा माझा धावले. काय तात्या जबरदस्त डान्स. मग काय पण तात्या हा डान्स चालू असताना मागचा भाग पाठी का काढतात? की आवाज व्हायची आता चाकोड काढता येत नाही ना मग मागे काढता. हा, कसं आहे माहितीये काय, आमच्याकडे कोकणात कोणतीकडे पण लग्न असलं हा. ना की महिनाभर उत्सवच असतो. महिनाभर उत्सव. हा, वाडीत कोण चुलत पेटवीत नाही. काय म्हणता काय? सगळं त्याच्याच घरात. हा, हा. म्हणजे तांदूळ निवडायला, सारवण घालायला, मांडव घालायला, स्वप्ना काढायला, काय तात्या साबण आणायचं? आपण स्वप्ना नाकडा काढताना हळदी घालायची. लाकड हा. हा, त्याच्यासाठी महिनाभर त्याच्याच घरात आम्ही असतो. येस. आणि मग आमच्या खरवल्या गाणी म्हणतात. वा प्रत्येक कार्यक्रमाची वेगळी वेगळी गाणी आहेत. क्या बात आहे. हा, हळद लावताना वेगळी गाणी, हळद कुटताना वेगळी गाणी, साखरपुड्याची वेगळी, लग्नाची वेगळी, सगळं वा वा. ऐकशील ना कानसार होऊन जाऊ दे तात्या. जबरदस्त. तुला नागचा पासूनचा पा मधी काय चमेलीचा रोपा, मधी काय चमेलीचा रोपा, चमेलीच्या रोप्या खाली, चमेलीच्या रोप्या खाली, सोबानवरी उभी, सोबानवरी उभी. मग शोभा नाही का? वा तात्या जबरदस्त. मग क्या बात काय? आहे. आता तुला दाखवतो आमच्या कोकणातलं फौरंगी नमान. नमन. आमच्याकडे आम्ही शिमग्या स्थानावर नमान करतो. येस. आमचा हा जयराम मृदुंगाला बोल लावतो. हा हा. मृदुंगाला बोल लावतो, त्याचा नाद काढतो. तर कसा? कसा? बेदाम बेदाम नाम बेदाम नाम बेदाम बेदाम नाम बेदाम नाम बेदाम 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 नाम बेदाम नाम बे. अरे काढा वाजते. वा तात्या. हं. काय तुमचा नाद? हं. तुमचा नाद इथून जातो हितपर्यंत येतो. तिथंच ठेवा, खाली येऊ देऊ नका. जय, बोलू शकतो. आणि मग आम्ही शहाणावर नमनाला सुरुवाती करता होती कशी कशी? अशी. तात्या. आमच्या नमनामध्ये असतो गण आणि त्या गणामध्ये येतो तो आमचा साक्षात गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आमचा गणपती बाप्पा येतो तर कसा? कसा? शुभ मंगल चरणी गणा नाचला, शुभ मंगल चरणी गणा नाचला, मंगल चरणी गणा नाचला, शुभ मंगल चरणी गणा नाचला. अधिक बोली फुलाच्या माला, अधिक बोली फुलाच्या माला, अधिक बोली फुलाच्या माला, अधिक बोली फुलाच्या माला. गणपती नृत्य करतो ना कसा? कसा? बोला सभापती गणपती नाचत पायात तांदूळ वाजत. आणि मग भाई आमच्या नवानामध्ये येतात त्या गवलनी. वा तात्या गवळणी येऊ दे. 16,360 गवलनींचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला जातो. 16,360. हा, एवढ्या गवळणी आहे ना. आज या ठिकाणी आहे ना. येऊ देत. आणि मंडळी आमच्या गवलनी येतात त्या कशा? कशा? काजळ नयनी कुंकू कपाळी, काजळ नयनी कुंकू कपाळी, केसत वेणी माळली अगरालाही,
मथुरेच्या बाजाराला चालली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली काजळलेली कुंकुम माळे काजळलेली कुंकुम माळे केसरलेली माळे अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली ते आमच्या जुन्या जाणत्या म्हातारी मावशीला हाक मारतात. म्हातारी आणि मावशी आमच्या मावशीला हाक मारतात ती कशी कशी ग मावशी ग मावशी. ओ ओ आमची मावशी येते ती कशी कशी अशी. बाल माझं रडते 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 बाल माझं रडते तो त्याला आमच्या ज्या गवलनी आहे त्यांच्याकरता पदार्थ घेऊन बाजाराला चाललेले आहेत मथुरेच्या. मथुरेचा बाजार एकच बाजार आजपर्यंत आज शिकवलेले आहे आम्हाला. तुला कळला तर तू सांग. तर त्या मथुरेच्या बाजाराला चाललेले आहे आणि कुणी मग काय घेतलं नेसलं तर सगळं एक सांगायची पद्धत आहे ना मला. Yes, yes, yes. मग ते आता सांगणार. मी घेतला खावा ज्याला कोणाला हवा. मी घेतला खावा शाबास. ज्याला कोणाला हवा त्यांनी उभ्या उभ्यानी खावा. आणि खाऊन झाला की ऑनलाईन राहावा. झालं तुमचं जागेवर जावा. वाटेत रडवतो तो आमचा किसन कन्हैया. किसन कन्हैया आमचा किसना येत होता कसा कसा आला वैकुंठी राणा ग. 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 आला वैकुंठी राणा गवळे नो हा. तुम्ही आलेल्या कुठून आहे जाणार कुठे. आम्ही आलेले गोकुलातून आणि जाणार मथुरेला. पण मथुरेचा रस्ता तर बंद आहे. डायलॉगी बघ डायलॉगी. मथुरेचा रस्ता बंद असणार करणार आपण. मी भगवान श्रीकृष्ण. हा शबास. श्रीकृष्ण असं नसतात. मग असे असतात. पायी पद्म बिंबी हिरा मस्तकी तुरा आणि हात कटवर घेऊन विठ्ठल विठ्ठल करीत असतात. माईक माझ्या अवताराच्या खुणा. जबरदस्त. आता आणि बघ वय आमचा श्रीकृष्ण सगळ्या गवल्याने ना अवताराच्या खुणा सांगतो त्या कशा कशा अशा. एक राम एकाच श्याम झाले अवतारा अनेक नाम जन्मोजन्मी अशा मी केल्या नाना त्याला राधे सांग कोकणची लोककला लोकसंगीत अकरी सॉम मारण्याच्या बाहेर व्यापार. मित्रांनो तात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. क्या बात आहे. आणि मग वय आमच्या नमनामध्ये होत होता वग आणि वगानंतर येत होता दसमुखी रावण. वा वा तात्या आज तुमच्यामुळे कोकणच्या लोकसंगीताची डॉक्युमेंटरी तयार. शाबास. येस हा. कोकणची लोककला संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. पण कोकणी लोककला लोकसंगीत आजची पिढी काही विसरत चालली. जो तो पैशाचा मागा लागलेला आहे. पण तो मुलगा इथल्या मातेला आणि मातीला विसरतो. अशा पिढीला नेमकं ताते तुम्ही काय सांगाल आणि कोकणची लोककला लोकसंगीत टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल. सगळ्या मंडळींना मी एकच सांगेन अरे बावानो आपल्या वाढ वडिलांनी जर काय सणवार कुलाचार घातला नाही तर काय खुलेले नव्हते हो. त्याच्या मागोबत काहीतरी योजना आहे. काय सगळ्या तरुण पोरांना आणि पोरींना मी एकच सांगेन अरे बावानो तुम्ही जेव्हा कोकणच्या भूमीत जन्म घेतला आहे ती कोकणची भूमी भगवान परशुरामान पराक्रमात बनवली भूमी. त्याच्यामुळे ह्या भूमीतला खैला पण पोर खैरी पण पोर जगाच्या पाठीवर खैलीकडे जरी गेली तरी आपला शेंडा फडकवून असे मांगर राहणार वा 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 तात्या क्या बात आहे. हा इतिहास आहे. वत्तामच्या कोकणाला सहासा भारतरत्न गावली. सहासा मग काय सगळ्या जगामध्ये क्रिकेटचा येल लावणारा सचिन तेंडुलकर आगरकर वेंगसरकर गावस्कर हे सगळं आमच्या कोकणातलं आहे. सगळ्या जगामध्ये ज्या लोकशाहीचा हेवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे गांधी गुरुजी आमच्या कोकणातले लोकमान्य तिलक आमच्या कोकणातले. अरे एवढंच कशा घेऊन राहिलं
सगळ्या महिला वर्गाला अपमान वाटेल ते झाशीची राणी वा 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 तात्या क्या बात आहे. कोकणातल्या लोककलेचा, आमच्या कोकणातल्या बोली भाषेचा आणि आमच्या कोकणाचा झेंडा सगळ्या जगामध्ये फडकवून त्या माऊलीच्या चरणी गाराला घालता. मित्रांनो, रात्री 1:30 वाजता कार्यक्रम संपलाय आणि सर्व आपल्या आपल्या घरी चाललेत. आपण पण आता आपल्या घरी जाऊया. प्रोग्राम 2 दिवसाचा होता, संपलेला आहे. तर हा व्लॉग आपण इथे एंड करूया. गुड नाईट, भेटू परत.